विमा तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे। बघू शकता गुरुवार 21 ऑगस्ट पीक विमा दुसरा टप्पा येणार। पीक विम्या संदर्भात दुसऱ्या टप्प्याबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेत मिळालाय, परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळाला नाही तर त्यांना दुसरा टप्पा गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी वाटपाला अखेर आता सुरुवात त्या ठिकाणी लागल्या, मुहूर्त लागलाय। ज्या शेतकऱ्यांनी 2022 ला, 2023 ला, 2024 ला या 3 वर्षाचा पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी आता दिली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 921 कोटी वाटप या ठिकाणी करण्यात आतापर्यंत आलेत। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 720 कोटी रुपये कंपन्यांना आता देऊन टाकलेत। थेट भरपाई करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना सांगितलंय। त्यामुळे त्यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी कंपन्यांना निधी हा त्या ठिकाणी देऊन टाकल्याचं पाहायला मिळालंय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम ही आता या ठिकाणी जमा होणार आहे। उद्या 21 ऑगस्ट वार गुरुवार आहे आणि या 16 जिल्ह्यामध्ये आता 20,000 रुपये हेक्टरी पीक विम्याचे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार असल्याची आत्ताच 5 मिनिटांपूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 2022 पासून 2025 च्या आत्ताच्या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडलेला होता यामध्ये नुकसान झालं होतं। इथपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरलेला असेल त्यांच्या बँकेच्या खात्यावरती गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता सोडण्यात येणार आहे। यामध्ये 2022 पासून 2025 पर्यंत कोणाला पीक विमा त्या ठिकाणी अद्याप 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल किंवा त्या ठिकाणी कमी मिळाला असेल तर त्या सर्वांना 40 ते 50 हजार रुपयांचा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्व 3 ते 4 वर्षाचा मिळून तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला वाटत असेल की 50 ते 40 हजार रुपये एवढा जास्त पीक विमा कसं काय या ठिकाणी सोडण्यात येतोय, तर त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आले। ते म्हणजे 2022 पासून 2023 असेल, मग 2024 असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर माहित आहे 2025 च्या मे मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं खूप नुकसान झालं तर त्यावेळी पाऊस कसा होता तुम्हाला पण माहित आहे। तर एवढ्या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून टोटल 40 ते 50 हजार रुपये देखील पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालंय। आता उद्या गुरुवार आहे, दिनांक 21 ऑगस्ट आहे, तर तुम्हाला कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येतोय आता तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे। आता बघा, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा 2 ते 3 वर्षाचा या ठिकाणी मिळाला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग भाजप सरकारवर नाराज होतं। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी उद्या गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर वाटपाला त्या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। ही मोठी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच त्या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 ऑगस्ट गुरुवार रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला त्या ठिकाणी कार्यक्रमाचा मुहूर्त लागत असल्याचे या ठिकाणी आता स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे हे तुम्हाला आता नक्की बघायचं आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी दिल्या। कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये सरकारच्या माध्यमातून अपात्र ठरवलं गेलंय याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। तसेच पात्र शेतकऱ्यांची सुद्धा एक वेगळी जाहीर त्या ठिकाणी यादी करण्यात आल्या। कारण आता पीक विम्याचा पहिला टप्पा 921 कोटी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले त्यामध्ये आता त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जे पीक विम्याचं वितरण करण्यात आलं त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आता तक्रारी सुद्धा येऊन त्या ठिकाणी पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आला नाही अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा आल्या होत्या की त्यांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या 4 बँकेमध्ये मोठमोठ्या बँकेत असून सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही। मग त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे
ते सुद्धा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आले। मग तुम्हाला काम काय करायचं आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सांगणार आहे, त्यामुळे इथं तुम्ही पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा बँकेत सोडण्यासाठी ऑर्डर कंपन्यांना या ठिकाणी दिलंय। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी तारीख बघू शकता, गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। म्हणजे पीक विमा अगदी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या खात्यावरती गुरुवारी त्या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा तुम्ही या ठिकाणी काल जवळपास 12 ते 10 बघा 10 ते 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या पीक विम्याच्या टप्प्यातील या ठिकाणी कालच वाटप करण्यात आले। पीक विमा या ठिकाणी वाटप करण्याचा कालपासून त्या ठिकाणी पहिल्याचा टप्पा होता, तर तो पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस होता, त्यामध्ये जमा झालेत। आज कृषी विभागाच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांची यादी डायरेक्ट आता पुढे सांगणाऱ्या त्या 12 बँकांना देऊन टाकल्या। त्यामुळे 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये दिला जाणार असल्याची मोठी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलेली आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वच बँकेमध्ये पीक विमा जमा होणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। कारण मागच्या वेळी जो पहिला त्या ठिकाणी बघा पहिल्या टप्प्याचा मागच्या आठवड्यामध्ये पीक विमा जमा झाला, तर पीक विमा जमा झाला तर तो अनेक बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सोडलाच गेला नाही, जमा झाला नाही। त्यामुळे बघा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अजिबात कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आता 12 बँका सरकारच्या माध्यमातून नवीन या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यासाठी निवडण्यात आलेत। या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा भरताना 12 पैकी कोणत्याही एका बँकेत जर तुम्ही त्या ठिकाणी बँकेचं पासबुक याचं झेरॉक्स जर या ठिकाणी तुम्ही पीक विम्याला जोडला असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 12 बँकेमध्ये कोणत्याही एका पुढे सांगणार आहे त्या 12 बँकेमध्ये तुम्ही खातं जोडलं असेल तर गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी तुम्हाला आता पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी समोर आल्या। इथं तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा या ठिकाणी सोडला जाणार आहे, तुम्ही नक्की बघायचं आहे। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना गुरुवारी या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश डायरेक्ट कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आलेत। सरकारच्या माध्यमातून उद्या आणि परवा असं 2 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आपण म्हणावी लागेल। आता बघा, आपण कोणकोणत्या बँकांना या 12 बँका सरकारने निवडलेत त्या 12 बँकेमध्ये तुमची बँक आहे का या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। पुढे तुम्हाला लगेचच 16 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गुरुवारी पीक विमा जमा होणार आहे, ते 16 जिल्हे नेमकं कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत, ते तुम्हाला लगेच या ठिकाणी आपण सांगणार आहोत। आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की पहिल्या टप्प्यामध्ये जो पीक विमा जमा झाला तर तो काहींना 35,000 रुपयांचा पीक विमा येऊ लागलाय, तर काहींना 40,000 रुपये सुद्धा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता येऊ लागलाय, तर काहींना 50,000 रुपये देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचा मेसेज सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आलाय। तुम्हाला वाटत असेल एवढा बक्कळ एवढा जास्त कसा काय पीक विमा त्या ठिकाणी खात्यावरती येऊ लागलाय, तर त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट करण्यात आले। ते म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्या माध्यमातून आता 2022 ते 2025 पर्यंत शेतकऱ्यांना फक्त पीक विमा भरण्याचं शेतकऱ्यांनी आता 4 वर्षापर्यंत आतापर्यंत काम केलं होतं, परंतु नुकसान भरपाई केंद्र सरकारने अजिबात दिलीच नव्हती। राज्य सरकारने थोडेफार पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले होते, परंतु केंद्र सरकारने अजिबात 1 रुपया सुद्धा गेले 4 ते 5 वर्षापासून पीक विमा शेतकऱ्यांना दिलाच नव्हता। त्यामुळे भाजप सरकारवर या ठिकाणी शेतकरी वर्ग नाराज होता। त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 2022 पासून 2025 पर्यंत जो काय पीक विमा रखडलेला होता तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेत। त्यामुळे तुम्हाला आता बघायचं या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा येतोय
आणि पुढे सांगणार आहे त्या 12 बँकांमध्ये आता पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये तुम्हाला पीक विमा येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी आता महत्त्वाची माहिती दिली। आता बघा सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगितले की 12 बँका सोडून दुसऱ्या बँकेमध्ये आता पैसे तुमच्या पीक विम्याचे येणार नाहीत। त्यामुळे तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे। यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या ICICI बँक। बघा ICICI बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा सोडण्यात येतोय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या HDFC बँक। ही खाजगी जरी बँक असेल तर खूप मोठी बँक आहे, त्यामुळे सरकारने पीक विम्यासाठी याला प्राधान्य या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। आता बघा कोटक महिंद्रा बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय त्यांना पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाच्या बँका या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, त्या म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खातं खोललंय ते म्हणजे महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया। या बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं उघडलंय त्यांना पुढे सांगणार आहे त्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। तसेच जर तुम्हाला पीक विमा आता काल शेवटचा पहिल्या टप्प्यातील दिवस होता तर या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आला होता। जर तुम्हाला जमा झाला नसेल तर नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी सांगतो बघा। आता बघा ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येतोय, आता या ठिकाणी बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोकण किनारपट्टीवरचे हे जिल्हे आहेत, त्यामध्ये सुद्धा राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे लातूर, नांदेड, बीड, बुलढाणा, हे जिल्हे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेत। तुम्हाला जर पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाला नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जमा होतोय। धुळे, वाशिम, या ठिकाणी परभणी, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। सांगली जिल्ह्यामध्ये पीक विमा जर तुम्हाला अजून पण जमा झाला नसेल तर या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये अजून पण पीक विमा सोडला नसेल तर तुम्हाला आता त्या ठिकाणी पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येतोय। तुम्ही तुमच्या बँकेचं आधार कार्ड लिंक केलाय का बघायचं आहे, फार्मर ID कार्ड काढले का बघायचं आहे। ही 2 कामे केली असतील तर नक्कीच तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काही अडचण नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।